नमस्कार मित्रांनो, बुकमास्टरच्या एका नवीन एपिसोडमध्ये आणि एका नवीन प्रोजेक्टमध्ये मी तुमचे पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत करतोय. आता रिसेंटलीच आपण 10 दिवस 10 व्हिडिओ हा फार्म हाऊस सेगमेंट संपवला आणि तुम्ही त्याला उत्तम प्रतिसाद दिला, खूप पसंत केलं. त्यासाठी मी तुमचे पुन्हा एकदा मनापासून खूप खूप आभार मानतो. आणि आज आपण एक नवीन सिरीज आता सुरू करतोय, जी की पूर्णपणे एनए प्लॉटची असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला क्लिअर टायटल, फुल्ली डेव्हलप प्रॉपर्ट्या घेता येणार आहे, ज्याच्यामध्ये तुमचं 100% बँक लोनसुद्धा होऊ शकणार आहेत. अशा सगळ्या प्रॉपर्ट्या आपण निवडून आणि शोधून काढल्यात तुमच्यासाठी. आणि ही एक नवीन सिरीज आता आम्ही सुरू करतोय, ज्याच्यामध्ये तुम्हाला 10 दिवसात 10 व्हिडिओ बघायला भेटणार आहेत. पण ही सिरीज पूर्णपणे एनए प्लॉटची असणार आहे. आणि या सिरीजचा पहिला व्हिडिओ बनवण्यासाठी आज आपण हवेली तालुक्यामध्ये उरुळी कांचनजवळ शिंदोणे या गावाजवळ आलेलो आहोत. आणि तुम्ही माझ्या मागं बघतच असाल, एक पूर्णपणे डेव्हलप असा प्रोजेक्ट इथे बनलेला आहे. आणि 50% पेक्षा जास्त जे प्लॉट आहेत ते सोल्ड आउट पण इथं झालेले आहेत. त्या प्रोजेक्टची आपण डिटेल माहिती समजून घेऊ. तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर पहिल्यांदा असाल तर असे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला मुळीच विसरू नका. आणि जसं तुम्ही फार्म हाऊस सेगमेंटला आम्हाला प्रेम दिलं, तसं हे क्लिअर टायटल NATP रेरा अप्रुव्हल प्लॉटिंग प्रोजेक्टच्या पण व्हिडिओला प्रेम द्या. तर चला आता आपण या प्रोजेक्टची डिटेल माहिती घ्यायला सुरुवात करूया. नेहमीसारखं आपण या प्रोजेक्टला वेगवेगळ्या 5 ते 6 मुद्द्यांमध्ये समजून घेऊ. सर्वप्रथम आपण क्लिअर टायटल प्रॉपर्टी का घ्यायला पाहिजे, एनए प्लॉटमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट का करायला पाहिजे, इथून सुरुवात करू. त्याच्यानंतर लोकेशन समजून घेऊ. त्याच्यानंतर ह्या प्रोजेक्टच्या डिटेल समजून घेऊ. त्याच्यानंतर ह्या प्रोजेक्टचा लेआउट समजून घेऊ. त्याच्यानंतर प्राइसिंग समजून घेऊ. आणि बँक लोन आणि ह्या सगळ्या इतर गोष्टी ज्या आहेत त्या पण समजून घेऊ. नेहमी जागेमध्ये इन्व्हेस्टमेंट करताना तुम्ही एनए प्लॉटमध्येच इन्व्हेस्टमेंट का करायला पाहिजे, इथून आपण सुरुवात करू. तत्पूर्वी तुम्हाला एक महत्त्वाची सूचना मला इथे देऊशी वाटते, की आम्ही जे आहोत म्हणजे बुकमाय वास्तू ही एक मार्केटिंग एजन्सी आहे, कन्सल्टन्सी कंपनी आहे. पण आम्ही कधीच आमचे जे सबस्क्रायबर आहेत, फॉलोअर्स आहेत, त्यांना चार्ज करत नाही. तुम्ही कुठलाही व्हिडिओ बघून जर स्क्रीनवर दिलेल्या नंबरला आम्हाला कॉल करून माहिती घेताय, तर आम्ही तुम्हाला बिल्डरच्या बिहाफवर प्रोजेक्टमध्ये प्लॉट घेण्यासाठी, फ्लॅट घेण्यासाठी, शॉप घेण्यासाठी मदत करत असतो. पण चार्ज कधीच करत नसतो. जी काही चार्जेस असतात ते ऑलरेडी आम्हाला बिल्डरनी पे केलेले असतात आणि आम्ही बिल्डरसाठीच काम करत असतो. त्यामुळे तुम्ही निःसंकोचपणे आम्हाला संपर्क करू शकता. उलट आम्ही तुम्हाला निगोशिएशन आणि इतर लिगल बाबींसाठी मदतच करू. तर त्यामुळे तुम्ही मनात कधीच असं आणू नका. आजकाल बरेच लोक ह्या रिलेटेड आम्हाला प्रश्न विचारतात, म्हणून मी हा मुद्दा इथं क्लिअर करणं महत्त्वाचं वाटलं मला इथे. तर आता आपण हे समजून घेऊ की तुम्ही नेहमी एनए प्लॉटच का घ्यायला पाहिजे. तर त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे की NATP जेव्हा तुम्ही प्रॉपर्टी घेता तेव्हा ती क्लिअर टायटल असण्याची साईन असते. कारण गव्हर्नमेंट ज्यावेळेस एनएची परमिशन देते तेव्हा बिल्डरचे सगळे पेपर जे आहेत ते गव्हर्नमेंटने चेक केलेले असतात आणि त्या बेसवरच गव्हर्नमेंट NAचा परवाना प्रोजेक्टला देत असते. दुसरं महत्त्वाचं टायटल रेरा. तुम्हाला माहिती आहे की काही वर्षापूर्वी रेरा हा कायदा आलेला आहे, ज्याच्यामध्ये प्रॉपर्टीमध्ये काही तुमच्यात आणि बिल्डरमध्ये डिस्प्यूट झाले तर तुम्ही रेरामध्ये कंप्लेंट करू शकता. त्यामुळे रेरा पण महत्त्वाचा विषय आहे. त्या व्यतिरिक्त जर प्रॉपर्टी NATP रेरा अप्रुव्हल असेल तर तुम्हाला बँक लोन मिळतं. तर ती पण तुमच्यासाठी एक लिगलची दुसरी साईन आहे की बँक जेव्हा कुठल्याही प्रॉपर्टीला लोन देते तेव्हाच त्या प्रॉपर्टीचे बऱ्यापैकी सगळे डॉक्युमेंट चेक करून तुम्हाला लोन देत असते. तर बँक जर लोन देत असेल तर तो एक महत्त्वाची साईन असते तुमच्यासाठी क्लिअर टायटल असण्याची. तिसरं महत्त्वाचं कारण तुमचं सेपरेट सेल डीड आणि 7/12 तुमचा इथे होतो. तर त्यामुळे जर तुम्हाला कधी विकायची जरी वेळ आली त्यावर तुम्ही बिनधास्त ती प्रॉपर्टी विकू शकता. त्या व्यतिरिक्त तुम्हाला अर्धरात्री पैशाची गरज लागली तर तुम्ही ह्या प्रॉपर्टीला बँकेकडे मॉर्गेजसुद्धा करू शकता. त्या व्यतिरिक्त नॅचरल ॲप्रिशिएशन जे आहे ते सुद्धा एनए प्लॉटला जे असतं ते खूप जास्त होत असतं. आणि जर तुम्ही दरवर्षी ऑब्झर्व केलं तर पुण्यासारख्या शहरात 10% तरी रेडिएशनचे रेट जे आहेत ते वाढतात. आणि जर तुम्ही नोटीस केलं तर नेहमी क्लिअर टायटल ज्या प्रॉपर्टी असतात म्हणजे NATP रेरा अप्रुव्हल, त्याच्यातली डेव्हलपमेंट जी असती ती नेहमी तुम्हाला चांगली देण्यात येते. त्याच्यामध्ये रोड जे असतात ते खूप मोठे सोडलेले असतात, जसे ह्या प्रोजेक्टमध्ये आहे. आणि हे जे रोड असतात ते सुद्धा तुम्हाला एक्स्ट्रा फॅसिलिटीमध्ये मिळालेले असतात. ॲम्युनिटीज परत वेगळ्या असतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय की तुमच्या प्लॉटच्या ज्या चतुर्सीमा आहेत त्यासुद्धा तुम्हाला कागदावर लिहून मिळालेल्या असतात, ज्यामुळे तुमचं कधी लिटिगेशन होत नाही प्रोजेक्टमध्ये. जे तुमच्या स्पेशली प्लॉटमध्ये कधी जे लिगलच्या अडचणी आहेत म्हणजे न्यूसन्स व्हॅल्यू आम्ही ज्याला म्हणतो त्या क्रिएट होत नाहीत. तर अशा एक ना बऱ्याच कारणं मी तुम्हाला सांगू शकतो की ज्यामुळे तुम्ही क्लिअर टायटल प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे. तर चला आता आपण या प्रोजेक्टचं लोकेशन समजून घेऊ. तर आता आपण दुसरा मुद्दा क्लिअर करूया, म्हणजे या प्रोजेक्टचं लोकेशन समजून घ्या.
जर ह्या प्रोजेक्टचं लोकेशन सांगायचं झालं तर याचा जो जिल्हा आहे तो पुणेच आहे. त्याच्यानंतर ह्याचा जो तालुका आहे तो हवेली आहे. त्याच्यानंतर ह्या गावाचं नाव शिंदवणे आहे आणि ह्या प्रोजेक्टपासून जवळची जी सगळ्यात मोठी बाजारपेठ आहे ती आहे उरुळी कांचन. आता तुम्हाला माहिती आहे उरुळी कांचनमधून रेल्वेसुद्धा जाते. त्या व्यतिरिक्त अजून एक जी कोल्हापूर आणि बँगलोरला जाणारी रेल्वे तो पण ट्रॅक ह्या प्रोजेक्टच्या काही किलोमीटरवरनं जातो. म्हणजे ह्या प्रोजेक्टवरनं पण तुम्हाला रेल्वे जी आहे ती बघायला भेटते. त्या व्यतिरिक्त पुणे सोलापूर जो हायवे आहे जो खूप महत्त्वाचा मानला जातो तो सुद्धा उरुळी कांचनमधून जातो. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं काय की ह्या प्रोजेक्टपासून 300 मीटरच्या अंतरावर जो नियोजित रिंग रोड आहे जो की 100% होणार आहे. तर तो 300 मीटरवरनं रिंग रोड सुद्धा जातो आणि त्या रिंग रोडमुळं जे येणाऱ्या काळातलं जे मार्केट आहे म्हणजे रिंग रोडला लागून जेवढ्या जागा आहेत त्या सगळ्यांचंच बदलणार आहे. एक महत्त्वाचा मुद्दा मी तुम्हाला इथे सांगतो जो तसा कोणाला माहिती नाही. जसं लोणीमध्ये HP पेट्रोल पंपाचा एक पॉईंट आहे मोठा, तसाच एक अजून एक पॉईंट भारत पेट्रोलियमचा ह्या ट्रॅकला म्हणजे जी कोल्हापूरला जी ट्रॅक जाते पुणे टू कोल्हापूर जी रेल्वे लाईन आहे तिथं पण होतोय. म्हणजे ह्या गावापासून काही अंतरावर तुम्ही पुढे गेलात की 100 एकरमध्ये तो प्लांट येतोय. आता हे सांगण्याचं कारण काय की जर तुम्ही इथं जागा घेतली तर त्याचं ॲप्रिशिएट होण्याची कुठली कुठली अशी कारणं आहेत ती सांगायचा मी तुम्हाला प्रयत्न करतोय. त्या व्यतिरिक्त जे पुरंदर इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे ते इथून 12 किलोमीटरवर आहे. जर एअरपोर्ट भविष्यात बनतंय तर त्याचा सुद्धा जो इफेक्ट आहे ते नक्कीच इथल्या अवतीभोवतीच्या जागेवर पडतील. म्हणजे मला जर तुम्हाला सांगायचं झालं तर प्रोजेक्टच्या 300 मीटरवरनं रिंग रोड जातोय. जसं मी तुम्हाला सांगितलं 100 एकरमध्ये भारत पेट्रोलियमचा इथं प्लांट येतोय. 6 किलोमीटरवर उरुळी कांचनची बाजारपेठ आहे. पुणे सोलापूर आहे. 12 किलोमीटरवर नियोजित पुरंदर इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे आणि जर पुरंदर इंटरनॅशनल एअरपोर्ट होतंय तर जी मेट्रोची लाईन आहे ती सुद्धा पुरंदर इंटरनॅशनलपर्यंत भविष्यात येणार आहे. आणि त्या व्यतिरिक्त जे मेन अजून एक गोष्ट आहे ते म्हणजे हडपसर. हडपसरचेच लोक पुण्याच्या या भागात म्हणजे पुण्याची जी दक्षिण पूर्व बाजू आहे या साईडला प्लॉटिंग घेणं पसंत करतात. तर हडपसर इथून 20 किलोमीटरवर आहे. NIBM जे आहे ते इथून 30 किलोमीटर वर आहे. NIBM आणि कोंढवा. त्यानंतर दुसरे जर अंतर सांगायचे झाले तर बुलेश्वर टेम्पल इथून 15 किलोमीटरवर आहे. थेऊर 12 किलोमीटर आहे. मोरगाव 30 किलोमीटरवर आहे. सासवड 15 किलोमीटरवर आहे. आणि जसं मी मगाशी सांगितलं उरुळी कांचनची बाजारपेठ 6 किलोमीटर, NIBM 30, हडपसर 20, रिंग रोड 300 मीटरवर इथून आहे. नियोजित एअरपोर्ट 12 किलोमीटरवर आहे. तर मी आशा करतो की तुम्हाला ह्या प्रोजेक्टचं लोकेशन आणि या प्रोजेक्टचं जे लोकेशनमुळं होणारं येणारं महत्त्व आहे ते सुद्धा लक्षात आलं असेल. आता आपण या प्रोजेक्टची बाकी डिटेल माहिती समजून घेऊया. आता आपण या प्रोजेक्टची डिटेल माहिती समजून घेऊया. प्रोजेक्टची डिटेल माहिती देण्याच्या आधी मी तुम्हाला या ब्रँडबद्दल म्हणजे ह्या डेव्हलपरबद्दल पण निश्चित इथं सांगेल. जे आपण फार्म हाऊसची सिरीज बनवली 10 दिवस 10 व्हिडिओ त्याच्यात 9वा व्हिडिओ आपण जो बनवला होता त्या सिरीजमधला 9वा व्हिडिओ बनवला होता खेड शिवापूर जवळ 100 एकरचा प्लॉटिंग प्रोजेक्टचा. त्याच्या डेव्हलपर आणि ह्या प्रोजेक्टचे डेव्हलपर सेमच आहेत आणि तुम्ही इथल्या डेव्हलपमेंटवरनं किंवा जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला असेल तर तिथल्या डेव्हलपमेंटवरनं अंदाज लावला असेल की हे जे डेव्हलपर आहेत ते किती इथिकली काम करण्यासाठी ओळखले जातात. 25 वर्षाची लेगसी आहे यांची आणि या 25 वर्षामध्ये अनेक प्रोजेक्ट्स यांनी सक्सेसफुली जे पोझिशन आहे ते लोकांना दिले. अनेक सॅटिस्फाईड ग्राहक यांचे आहेत आणि कित्येक लाखो स्क्वेअर फुटाचा मालाची जी डिलिव्हरी आहे ती त्यांनी सक्सेसफुली दिलेत. क्लिअर टायटल प्रॉपर्टी बनवण्यासाठी ओळखतात आणि कोंढव्यामध्ये डेव्हलपरचं ऑफिस आहे. जेव्हा पण तुम्हाला व्हिजिट करायची असेल तर तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉल करा जेणेकरून आम्ही व्यवस्थित तुम्हाला लाईनअप करून देऊ आणि मग बाकी ज्या सगळ्या फॉर्मॅलिटी आहेत ते बिल्डरची लोकच पुढं करतील. तर हे सांगणं मला गरजेचं का वाटलं कारण की प्लॉट घेताना तुम्ही कुठल्या डेव्हलपरकडे घेताय ते पण खूप महत्त्वाचं आहे. बऱ्याचदा काय होतं की जर डेव्हलपर योग्य तुम्हाला भेटला नाही तर जी तुमच्या आयुष्याची जमापुंजी आहे ती पण चुकीच्या जागी अडकू शकते. तर ते ओळखायचं सगळ्यात बेसिक कारण तर पहिली गोष्ट तुम्ही क्लिअर टायटल प्रॉपर्टीला अप्रोच केला पाहिजे आणि दुसरं बिल्डर किती जुना आहे त्यांनी किती यशस्वी प्रोजेक्ट विकलेत हे सुद्धा बघणं खूप गरजेचं आहे. आता आपण ह्या प्रोजेक्टबद्दल सांगायचं झालं तर टोटल 15 एकरचं हे लँड पार्सल आहे ज्यातला पहिला फेज जो इथं बनून तयार आहे पूर्णपणे तो 5.5 एकरचा आहे. आणि अजून एक खूप मोठी ब्युटी मी तुम्हाला इथे सांगतो की जसं बिल्डिंगमध्ये OC असतं की जेव्हा बिल्डिंग पूर्ण होते आणि लोकांना राहण्यासाठी दिले जातात बिल्डरकडून फ्लॅट त्याची एक OC घ्यावी लागते आणि OC आल्यानंतर लोक त्या फ्लॅटमध्ये राहायला जाऊ शकतात. तसं प्लॉटिंगची पण जी OC असते ती अनेक जण घेतच नाहीत. पण हे पहिले डेव्हलपर आहेत ज्यांनी डेव्हलपमेंट केल्यामुळे जी NAचा पूर्णत्वाचा दाखला असतो तो सुद्धा यांनी या प्रोजेक्टला घेतलेला आहे. म्हणजे त्याच्यावरून तुम्ही या ब्रँडचा अंदाज लावूच शकता. 5.5 एकरमधला हा प्रोजेक्ट आहे आणि टोटल ह्याच्यामध्ये
60पेक्षा जास्त प्लॉट इथे बसवण्यात आलेले आहेत. मिनिमम प्लॉट साईज जी आहे ती 1291 स्क्वेअर फूट आहे. मॅक्सिमम प्लॉट साईज 2600 स्क्वेअर फूट आहे. आणि त्याच्यापेक्षा मोठा प्लॉट पाहिजे असेल तर तुम्ही जोडून प्लॉट इथं घेऊ शकता. दुसरं महत्त्वाचं जे कारण आहे, जसं मी तुम्हाला मगाशी टायटल सांगितलं, क्लिअर टायटल तर आहेच, NATP रेरा अप्रुव्हल आहे, PMRDA सँक्शन हा प्लॉट आहे. तर PMRDA मध्ये घेण्याचा एक फायदा मी मगाशी सांगायचं विसरलो, की हे जे रोड तुम्हाला दिसतात इथे माझ्या मागं, किंवा जे एम्युनिटी स्पेस बघा, हे टोप्या जे दिसतात 1 2 पुढच्या साईडला तिथे पुढे, तर हे सगळे एम्युनिटी स्पेस आहेत. त्याचा जो भार आहे तो तुमच्यावर टाकला जात नाही. म्हणजे या चौकटीच्या जेवढा प्लॉट आहे तेवढ्याच प्लॉटचे तुमच्याकडे पैसे घेतले जातात आणि तेवढाच प्लॉट तुम्हाला डिलिव्हरी केला जातो. तसं जर तुम्ही पिंपरी चिंचवड, मोशी आणि चरोली या भागामध्ये प्लॉट घेतलं तर ह्या रोडचे पण 50% पैसे तुम्हाला द्यावे लागतात. म्हणजे जर 1000 स्क्वेअर फूटचा प्लॉट असेल तर ह्याचे 500 स्क्वेअर फूटचे पैसे घेतले जातात. म्हणजे हा जो रोड सोडला आहे, एम्युनिटी स्पेस सोडला आहे, त्याची 50% लोडिंग या प्लॉटवर लावलेलं असतं. त्यामुळे 50% तुम्हाला एक्स्ट्रा अमाऊंट द्यावी लागते. हे PMRDA सँक्शन प्लॉटमध्ये मुळीच होत नाही. त्यामुळे PMRDA सँक्शनचे प्लॉट जे आहेत ते आम्ही थोडेसे मोठ्या प्रमाणात बनवतो, त्याचे व्हिडिओ तुम्हाला रेकमेंड करतो. का तर तुम्ही जेवढा प्लॉट घेता तेवढ्याचेच पैसे तुम्हाला इथं द्यावे लागतात. आता ह्या प्लॉटमध्ये तुम्हाला फॅसिलिटी काय काय मिळतात त्या समजून घ्या. सगळ्यात महत्त्वाचं, सुंदर अतिशय असं एंट्रन्स गेट समोर बनवून ठेवलेलं आहे. 24/7 तिथं सिक्युरिटी गार्ड असतात. CCTV कॅमेरेसुद्धा तुम्हाला इथे मिळतात. या पूर्ण प्रोजेक्टला तुम्ही बघितलं तर प्रिकास्टची वॉल कंपाऊंड तुम्हाला बघा इथे बघायला भेटतात. सगळीकडून चारही साईडनी केलेली आहे. त्यामुळे सिक्युरिटीचा जो मुद्दा आहे तो इथं बिलकुल राहत नाही आहे. बिल्डरने पहिलं सिक्युरिटीची काळजी घेतली. म्हणजे तुम्ही प्लॉट घ्या बिंदास, आणि तो प्लॉट तिथं तुम्ही नाही जरी आलात तर त्याची जी काळजी आहे ते डेव्हलपरने अशा पद्धतीने प्रोजेक्ट बनवला आहे की ती घेतली जाईल. त्या व्यतिरिक्त सगळ्यात महत्त्वाचं असतं रोड. तुम्ही रोड बघू शकता. हे 9 मीटरचे रोड आहेत. त्याच्यामध्ये 20 फुटाचे ॲक्च्युअल रोड इथं सिमेंटचे बनवण्यात आलेत. दोन्ही साईडनी जे आहे तुम्हाला फुटपाथ देण्यात आले. 5 फुटाचं फुटपाथ इथं आहे, 5 फुटाचं फुटपाथ या साईडला आहे. त्या फुटपाथमध्ये पूर्ण झाडं लावलेत, आणि झाडांमध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय की असं ड्रिप करण्यात आलेलं आहे. बघा, हे ड्रिप इरिगेशन खूप महत्त्वाचं आहे. झाडं तर लावलेली असतात पण पाण्याचं काय, तर ड्रिप इरिगेशन आहे. पाणी मुबलक प्रमाणात इथे अवेलेबल आहे. बोर आहे, टाक्या बनवलेल्या आहेत. आणि प्रोजेक्टच्या अवतीभोवती जरी तुम्ही बघितलं तर सगळी ऊसाची शेती आहे. म्हणजे या भागातच नॅचरली पाणी खूप जास्त आहे, आणि त्यामुळं आशिया खंडातल्या सगळ्यात जास्त नर्सरीज जर तुम्ही बघितल्यात तर हडपसरपासून पुढे चालू होतात पुणे सोलापूर हायवेला. आणि त्यातल्या त्यात सगळ्यात जास्त नर्सरी जर तुम्ही बघाल तर उरळी कांचन या भागामध्येच तुम्हाला बघायला भेटतील. आणि त्या पण अतिशय मोठ्या मोठ्या नर्सरी. त्याचं बेसिक कारण पाणी पण आहे की पाणी जे आहे ते इथे मुबलक प्रमाणात अवेलेबल आहे. आणि इथं या प्रोजेक्टमध्ये पण पाण्याचं जे नियोजन आहे ते अतिशय उत्तम करण्यात आले. झाडं बघा तुम्ही किती सुंदर झाडं लावण्यात आलेली. ही जेव्हा झाडं प्रॉपर मोठे होतील, आता एवढं ड्रीप आणि सगळं नियोजन केल्यानंतर ही झाडं प्रॉपर वाढणारच आहेत. तर झाडांचं नियोजन इथं तुमच्यासाठी करण्यात आले. त्या व्यतिरिक्त पूर्ण प्रोजेक्टला जर तुम्ही नीट बघितलं तर तुम्हाला इथे 1.5-1.5 फुटाची जी वॉल आहे ती देण्यात आलेली आहे. डिमार्केशन किती प्रॉपर आहे बघा. आता इथं साधं पण डिमार्केशन देण्यात आलं असतं, पण तसं न करता बिल्डरकडून इथं प्रॉपर असं डिमार्केशन करून देण्यात आले. आणि आतल्या साईडने तुम्ही बघितलं तर एक पाण्याचा टॅप देण्यात आला आहे. पिण्याच्या पाण्याचा टॅप जो आहे तो तुम्हाला इथे प्रत्येक प्लॉटमध्ये बघायला भेटेल. बघा, इथं पिण्याच्या पाण्याचा टॅप आहे. त्याच्यानंतर ह्याला इथं वॉल पण देण्यात आलेलं आहे खालच्या साईडला, आणि याला ते इथं झाकण लावण्यात आलेलं आहे. ज्यावेळेस तुम्ही इथं कन्स्ट्रक्शन करा त्यावेळेस तुम्ही हे पाण्याचा टॅप ओपन करू शकता. त्या व्यतिरिक्त इथं ड्रेनेज बघा, हे ड्रेनेजचं नियोजन वेगळं करण्यात आलेलं आहे. आता इथं 2 प्रकारचे ड्रेनेज देण्यात आले. एक जे आपलं वेस्टेज पाणी असतं त्याचं, सिवेज वॉटर वगैरे त्याचं, आणि एक जे लाईट्स गेलेले असतात खालून त्याचं वेगळं. आणि इथं बघा 3 फेजची कनेक्शन प्रोजेक्टचे वेगळं आणलेलं आहे. इथं तुम्ही बघाल सगळे जे कनेक्शन आहेत लाईटचे ते वेगळे आणले. म्हणजे स्ट्रीट लाईट तर आहेच आहे, पण स्ट्रीट लाईट सोडून जे 3 फेज कनेक्शन असतं, जे नंतर मीटर घ्यायला लागतं तुम्हाला MSEBीचा, तर त्याचं सुद्धा कनेक्शन तुम्हाला अख्ख्या प्रोजेक्टमध्ये इथे बघायला भेटेल. ते सुद्धा बिल्डरकडून अतिशय उत्तम नियोजन जे आहे ते इथं करण्यात आले. नेम बोर्ड तुम्हाला इथं बघायला भेटत असेल, म्हणजे प्रत्येक प्लॉटचा नंबर आणि तो किती स्क्वेअर फूटचा आहे तो सुद्धा तुम्ही इथं बघू शकता. त्याचं सुद्धा नियोजन करण्यात आलं. म्हणजे जर प्रोजेक्टमध्ये तुम्ही आलात तर तुम्हाला प्लॉट नंबर बघून तो कळेल की किती स्क्वेअर मीटर आहे आणि किती स्क्वेअर फूट आहे. दोन्ही सुद्धा इथं तुम्हाला मेन्शन करण्यात आले. आणि लाईटचं इतकं सुंदर नियोजन आहे की 3 फेज लाईन वेगळी आहे, स्ट्रीट लाईट वेगळी आहे. त्या व्यतिरिक्त जे DP आहे, म्हणजे प्रत्येक प्लॉटच्या मध्ये 3-3, 4-4 प्लॉटच्या मध्ये हे असं DPचं जे नियोजन आहे ते सुद्धा तुम्हाला इथे करून देण्यात आले. त्या व्यतिरिक्त क्लब हाऊस असणार आहे. चिल्ड्रन प्ले एरिया जो आहे तो इथं असणार आहे. या साईडला हे जे तुम्हाला टोप्या दिसतात हे सगळं नियोजन इथे करण्यात आलेलं आहे. ॲम्युनिटी स्पेसचं या साईडला पण एक तुम्हाला गेट जे ते देण्यात आले. आणि सगळ्यात चांगली गोष्ट काय तर इथला FS आहे, म्हणजे फ्लोअर स्पेस इंडेक्स. म्हणजे तुम्ही लिगली किती बांधकाम करू शकता. जर 1000 स्क्वेअर फूटचा प्लॉट असेल तर तुम्हाला 1.61चा FSI देण्यात आला आहे. म्हणजे
1000 स्क्वेअर फूटमध्ये तुम्ही 1600 स्क्वेअर फूटचं इथे कन्स्ट्रक्शन करणार आहात. लिगली तुम्हाला इथे परवाना आहे एवढं बांधकाम करण्याचा. तर मी आशा करतो की तुम्हाला हा प्रोजेक्टचे जे डिटेल आहेत त्या एकदम डिटेलमध्ये लक्षात आले असतील आणि कुठली माहिती सुटली नसेल. जर ह्याच्यामध्ये अजूनही काही सांगायचं राहून गेलं असेल चुकून, तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉल करून ती अजून माहिती डिटेल घेऊ शकता. आणि जर प्रोजेक्ट आवडला तुम्हाला तर सगळ्यात बेस्ट ऑप्शन काय की बिल्डरची अपॉइंटमेंट घेऊन बिल्डरच्या कोंडव्याच्या ऑफिसला व्हिजिट करणं आणि तिथून मग प्रोजेक्टला व्हिजिट करणं, जेणेकरून अजूनही काही डाऊट्स राहिले असतील तर ते सगळे तुमचे क्लिअर होतील. आता आपण काय करू, या प्रोजेक्टचा जो रेट आहे आणि बँकिंग ह्या दोन गोष्टी समजून घेऊया. तर आता आपण शेवटचा मुद्दा समजून घेऊ, तो म्हणजे प्राइसिंगचा. तर प्राइसिंग सांगायची झाली तर 1200 रुपये स्क्वेअर फुटाचा रेट आहे. आता ज्या लोकांना गुंठ्यामध्ये कळतं त्यांच्यासाठी सांगतो की 12 लाख रुपये गुंठ्याचा रेट इथं ठेवण्यात आला आहे. आता आपण सगळ्यात छोट्या प्लॉटचं कॅल्क्युलेशन समजून घेऊ. सगळ्यात छोटा प्लॉट 1291 स्क्वेअर फूटचा आहे. त्याला जर तुम्ही 1200ने गुणलं तर 15,49,000 रुपये ही बेसिक कॉस्ट आहे ह्या प्लॉटची. आणि जर सर्व खर्चासहित सांगायचं झालं म्हणजे 6% स्टॅम्प ड्युटी, 1% रजिस्ट्रेशन, लीगल आणि बाकी सगळं मिळून तर 16,82,000 पर्यंत पॅकेज कॉस्ट जाते. आता बिल्डरकडून एक सुंदर नियोजन इथं लावून देण्यात आले की जी बेसिक कॉस्ट आहे 15,49,000 तर त्याचं 100% तुम्हाला लोनचं नियोजन पण लावून देण्यात आलं आहे बिल्डरकडून. आणि चांगली गोष्ट काय की सगळ्या नॅशनलाइज बँकांचं इथं लोन होतं, म्हणजे SBI खास करून आणि IDBI यांचं इथे बऱ्याच जणांनी लोन घेतलेलं आहे आणि ICICI बँकेचं सुद्धा इथे लोन होतं आहे. तर तुम्ही 15,49,000 पर्यंत तुमचं सगळ्यात छोट्या प्लॉटचं इथं लोन होऊ शकतं. याचा अर्थ असा आहे की तुमच्याकडे साधारणतः 1.5-2 लाखाचं जरी नियोजन असलं, म्हणजे जे स्टॅम्प ड्युटी वरचे जे अदर चार्जेस आहेत त्याचं नियोजन असेल तरी तुम्ही इथं प्लॉट घेऊ शकता. जनरली हाच प्लॉट जर तुम्ही दुसरीकडे घेतला तर 16,82,000 मधले तुम्हाला नाही म्हटलं तरी 6 लाखाचं नियोजन दुसरीकडे करावं लागलं आणि 10 लाखापर्यंत लोन होईल. पण इथं तसं नाही आहे. इथं तुमचं नियोजन अशा पद्धतीने लावून दिलं बिल्डरने की ज्याच्याकडे कमीत कमीत फंड जरी असेल 1.5-2 लाख रुपये, तो सुद्धा इथे क्लिअर टायटल, फुल्ली डेव्हलप NAPMRD रेरा सँक्शन प्लॉट इथं घेऊ शकतो. आणि ही नो डाऊन पेमेंटची ऑफर असल्यामुळे तर मला असं वाटतं की ज्यांचं स्वप्न आहे प्लॉट घेण्याचं ते निश्चित इथं पूर्ण होणार आहे. साधारणतः तुम्ही हिशोब काढला तर 13,000 ते 15,000पर्यंत तुमचा इथं बँकेचा EMI बसेल. त्या अनुषंगाने तुम्ही गेलात, जर तुम्ही एकत्र कुटुंबात राहत असाल किंवा तुम्हाला जी काही सॅलरी असेल त्यातले तुम्हाला दर महिन्याला 15,000 रुपये बाजूला काढून ह्या प्लॉटमध्ये गुंतवणूक करायची. आणि मी तुम्हाला निश्चित सांगतो की इथं जो पण इन्व्हेस्टमेंट करेल किंवा अशा क्लिअर टायटल प्रॉपर्ट्यांमध्ये जो पण इन्व्हेस्टमेंट करेल त्याची रिअल असेट बनल्याशिवाय मुळीच राहणार नाही. रिअल इस्टेट ही जगातली सगळ्यात सुंदर असेट समजली जाते, सगळ्यात सुंदर इन्व्हेस्टमेंट समजली जाते, कारण ही एकमेव अशी इन्व्हेस्टमेंट आहे. आणि गोल्ड की जे तुम्हाला फिजिकली बघता येतं याचं एक समाधानच वेगळं असतं. पण जर ॲप्रिशिएशनची गोष्ट केली तर गोल्डपेक्षा रिअल इस्टेटचं जे ॲप्रिशिएशन आहे ते खूप स्पीडने होतं, खूप चांगलं होतं. तुम्ही इतिहास कधी पण पडताळून बघा, तुम्हाला नेहमी रिअल इस्टेट मार्केट जे आहे ते नेहमी ॲप्रिशिएट करतानाच दिसलं असेल आणि वरच्या साईडलाच जाताना दिसलं असेल. आणि त्यातल्या त्यात जर असं क्लिअर टायटल प्रॉपर्टीमध्ये तुम्ही गुंतवणूक केली तर हे तुमचं रिअल असेटच होईल. आणि जर तुम्ही सिनियर सिटीजन असाल किंवा जर तुम्ही रिटायरमेंटचं प्लॅनिंग करत असाल तर याच्यापेक्षा सुंदर प्लॉट तुम्हाला कुठं मिळणार आहे. जर तुम्ही हडपसर, खराडी, केशवनगर, मुंढवा, त्याच्यानंतर वाघोली या भागात राहत असाल तर तुमच्यासाठी खरंच खूप सुंदर हा प्लॉटिंग प्रोजेक्ट आहे. तर तुम्ही निश्चित व्हिजिट करा. काही प्रश्न असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉल करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला मुळीच विसरू नका. आणि सगळ्यात महत्त्वाचं की आमच्या चॅनलवर जर पहिल्यांदा आला असेल किंवा रेग्युलर आमचे व्हिडिओ बघत असाल पण चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला मुळीच विसरू नका. कारण तुमच्यासाठी फक्त एक बटन प्रेस करायचं असं सबस्क्राईबचं, पण आम्हाला त्याच्यामुळं निश्चित मदत होते. तर आम्हाला तुमची मदत पण होईल आणि त्या माध्यमातून तुमचं प्रेमसुद्धा भेटतं. तर चॅनलला सबस्क्राईब करायला पण मुळीच विसरू नका. आणि अशा लोकांना शेअर पण करा की जे तुमचे मित्रमंडळी किंवा नातेवाईक क्लिअर टायटल NAPMRD किंवा रेरा सँक्शन प्रॉपर्टी शोधतात, त्या बँक लोन होणारी आणि फुल्ली डेव्हलप, त्या लोकांना शेअर करायला पण मुळीच विसरू नका. आज आपण 10 दिवस 10 व्हिडिओ जी आपण दुसरी सिरीज सुरू केली जी NA प्लॉटिंगची, त्याच्यातला आज पहिला व्हिडिओ शूट केलेला आहे. 9 व्हिडिओ पण आपण वेगवेगळ्या भागातले घेऊनच येणार आहोत. आणि सगळ्यात चांगली गोष्ट काय की हवेली तालुक्यातच पहिला व्हिडिओ शूट केला आहे. हवेली तालुका तुम्हाला माहिती आहे की पुणे शहराचा जो तालुका आहे तोही हवेली आहे आणि या प्रोजेक्टचा जो तालुका आहे तो सुद्धा हवेलीच तालुका आहे. तर हवेली तालुक्यापासून आपण ही जर्नी सुरू करतोय. 9 व्हिडिओ आपण दसऱ्याच्या आधी घेऊन येणार आहोत. तर दसऱ्यात जर तुम्ही काही प्रॉपर्टी घेण्याचा प्लॅन करत असाल तर तुमच्यासाठी ही सिरीज जी आहे ती खूप कामाची होणार आहे. आणि जर तुम्ही अजून कमी रेटमध्ये मोठे प्लॉट बघत असाल म्हणजे ॲग्रिकल्चर फार्म हाऊस प्लॉट, तर ऑलरेडी एक सिरीज आम्ही 10 दिवस 10 व्हिडिओची जी फार्म हाऊसची ती बनवून
बुक माय वास्तू लँड पेजवर अपलोड केलेली आहे आणि बुक माय वास्तू मराठी पेजवर पण अपलोड केली आहे. यूट्यूबवर जाऊन तुम्ही ती सिरीज पण बघू शकता आणि जर कमी पैशात जास्त प्रॉपर्टी घ्यायची असेल तर तो सुद्धा निश्चित प्लॅन करू शकता. लवकरच भेटू नवीन प्रोजेक्ट आणि नवीन लोकेशन सोबत. तोपर्यंत नेहमीसारखं स्वस्त राहा, मस्त राहा, खुश राहा. जय हिंद.